नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या ठिय्या दरम्यान आंदोलकांची धरपकड। रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं। कांदा प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 6 ते 7 जणांचं शिष्टमंडळ उद्या अमित शहांना भेटणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। प्रत्येक आगाराला 5 लिटर डिझेल बचतीच्या सूचना। एसटी महामंडळ आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईकांची माहिती। इंधन दरवाढ होत राहिल्यास भाडेवाढ अटळ, सरनाईकांचा पुनरुच्चार। इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता। एकाच सत्रात शाळा भरवा, स्कूल बस संघटनेची मागणी। तर शाळा सुरू होण्यापूर्वीच बस सेवेचं शुल्क वाढवण्याचेही संकेत। शिंदेंच्या शिवसेनेचा बहुजन विकास आघाडीला विलीनीकरणाचा प्रस्ताव। रवींद्र फाटकांनी ठाकूर पितापुत्रांची भेट घेतली। क्षितिज ठाकूर ठाण्यातून विधान परिषद लढवण्याची शक्यता। विदर्भावर सूर्याचा प्रकोप। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी देशातील सर्वात उष्ण शहर। अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट, तर नागपूर आणि अकोल्यात ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।